मी डॉक्टर वैभव राऊत, बाल हृदयरोग तज्ञ, शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटर, सावंगी मेघे, वर्धा इथे कार्यरत आहे. मी लहान बाळांचा हृदयरोग तज्ञ आहे. तर लहान बाळांना हजारांपैकी 6 ते 7 बाळांना जन्मजात हृदयाचा आजार असू शकतो. त्या आजारात 2 प्रकारचे आजार असतात. एक आजार असतो ज्याच्यात बाळ जन्मताच निळं असतं, म्हणजे बाळ निळं पडतं, रडल्यावर बाळ निळं होतं, निळं पडता पडता बेहोश होऊन जातं. याला आम्ही सायनोटिक कंजेनायटल हार्ट डिसीज असं म्हणतात. आणि एक आजार असतात ज्यात बाळांना हृदयात छिद्र असणे किंवा हृदयाच्या व्हॅल्वमध्ये ब्लॉकेज असणे, व्हॅल्वचे प्रॉब्लेम असणे, या गोष्टी असतात. यात बाळांना जनरली पाहिलं तर यांना दूध पिता पिता कपाळावर घाम येतो, श्वास घ्यायला त्रास होतो, बाळाचं वजन वाढत नाही, असे बाळांना वारंवार न्यूमोनिया होतो, वारंवार सर्दी खोकला ताप होतो, या सगळे आजार असतात. हे जे बाळ असतात यांना लवकर निदान करणे गरजेचे असतं, कारण लवकरात लवकर निदान करून लवकरात लवकर जर आपण यांची ट्रीटमेंट सुरू केली तर असे बाळ नॉर्मल आयुष्य जगू शकतात. यासाठी या बाळांची वेळेवर तपासणी करणे, म्हणजे बाळांना ऐकणे, आवाज ऐकणे हृदयाचा स्टेथोस्कोपनी, आणि नंतर 2D इको कार्डिओग्राफीची तपासणी करते अत्यंत गरजेचे आहे. यानंतर या छिद्रांना बंद करण्याचे 2 ऑप्शन असतात. एक असतं ओपन हार्ट सर्जरी आणि दुसरं असतं बिना टाक्याची शस्त्रक्रिया, म्हणजे ज्याला आम्ही डिव्हाइस क्लोजर असं म्हणतो. डिव्हाइस क्लोजरमध्ये शरीरात कुठलाही टाका न लावता नसेद्वारे हृदयाच्या छिद्रात बटन बसवल्या जाते किंवा डिव्हाइस बसवल्या जातो, ज्यांनी छिद्र कायमचं बंद होऊन जाते, किंवा असंच बलूनद्वारे व्हॅल्व पण ओपन केला जातो. जसंच या प्रोसिजर केल्यानंतर बाळांचं वजन वाढायला लागतं, बाळांना समस्या होत नाही आणि असे बाळ सुखरूप पुढचं आयुष्य जगू शकतात. यात व्यतिरिक्त जसं प्रेग्नन्सीमध्ये ज्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना IVF ट्रीटमेंट घेण्यात आली आहे किंवा टेस्ट ट्यूब बेबीद्वारे, किंवा ज्या आयांना शुगर बीपीचा त्रास आहे प्रेग्नन्सीमध्ये, किंवा ज्या आई आहेत ज्यांना पहिले बाळ आहे ज्यांना हृदयाचा आजार होता, किंवा असे बाळ ज्यांना अनुवांशिक आजार आहे, यांना आईच्या पोटातच गर्भात असतानाच एक स्पेशल प्रकारची सोनोग्राफी असते, ज्याला आम्ही फिटल इकोकार्डिओग्राफी म्हणतो. ती केल्यास बरेचसे जे मेजर आजार आहे हृदयाचे ते आधी गर्भातच तुम्हाला लवकर कळू शकतं आणि तसाच त्याचा इलाज करता येतो, किंवा तसाच त्या आईंना कुठल्या सेंटरला जाऊन डिलिव्हरी करून तिथेच बाळाला जन्म देण्याचं ऑप्शन पण देण्यात येते. धन्यवाद.